2025 मधला उद्या शेवटचा दिवस आणि उद्या बरोबर आले एकादशी. आता 31 आणि एकादशी एकत्रच आले म्हणून कशाला विचार करायचा. आपण उपवास असताना आपण पार्टी करू शकतो की नाही. मग काय करायचं, असे उपवासाचे कटलेट बनवून खायचे. तर इथे काय करायचं, शाबू पहिले घ्यायचे एक वाटी, ते छान भाजून घ्यायचे. भाजून झाले की थंड करून त्याची पावडर करून घ्यायची. इथे बटाटे उकडून स्मॅश करून घ्यायचे. मग त्याच्यात आपण बारीक केलेली शाबूची पावडर घालून घ्यायची, शेंगदाण्याचं कूट, मिरची पावडर आणि मीठ घालून घ्यायचं. छान असं मिश्रण मिक्स करायचं आणि पीठ जसं मळतो त्याप्रमाणे मळून झाकून ठेवायचं. तर पण 10 मिनटं ते पिठाकडे बघायचंच नाही. 10 मिनिटांनी मग काय करायचं, हाताला तेल तूप काहीतरी लावून घ्यायचं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती करायची. आता इथे मस्त असे हे उपवासाचे कटलेट मी बनवत आहे आणि असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कटलेटला छान आकार द्यायचे आणि गरम गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे. आता इथे मीडियम गॅसवर छान असे खरपूस होईपर्यंत ते भाजून घ्यायचे. लालसर रंग येईपर्यंत ते छान भाजून घ्यायचे. म्हणजे आतून नरम आणि बाहेरून क्रिस्पी असे आपले उपवासाचे कटलेट तयार झाले. मग तुम्ही पण उद्या उपवासाला बनवा बरं.